नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 7ची कसोटी डिव्हिजिबिलिटी ऑफ 7 या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, 7ची कसोटी खूप सोपी असते. बघा, दिलेले 6 उदाहरण आहेत. याच्या आधारे आपण 7ची कसोटी कशी वापरायची, कशी आपण त्यातनं गणित करायचे हे आपण बघणार आहोत. खूप सोपी आहे. बघा, पहिलं उदाहरण आहे 266. बघा, पहिलं उदाहरण घेऊ. बघा, 266 ह्याच्यामध्ये काय करायचं बघा. पहिल्यांदा जो युनिट डिजिट आहे, एकक स्थानचा अंक आहे का, तो बघायचा. आता 6 घेतला बरोबर का, 6ची दुप्पट करायची. 6ची दुप्पट किती येते? 12. बघा, आता रिमेनिंग किती राहिले तर 26 राहिले का नाही. मग या 6ची दुप्पट या 26 मधून वजा करायची. बघा, 26 वजा 12. 26 वजा 12 किती येते मित्रांनो? 6तून 2 गेले 4, 2तून 1 गेला 1, किती राहिलं? 14. आलेल्या वजाबाकीला जर 7ने भाग जात असेल तर पूर्ण नंबरला पण 7ने भाग जातो. बघा, 14ला 7ने भाग जातो का? 7 1 7, 7 2 14. म्हणजे याला भाग जातोय, मग या 266 ला पण भाग जाणारच. बघा, जाते का नाही चेक करू. 7 1 7, 7 3 21, उरले किती? 5, 56 झाले. 7 8 56, म्हणजे 7 ला भाग जातोय. बरोबर आहे का? म्हणजे आपली डिव्हिजिबिलिटी बरोबर आहे. म्हणजे 266 ला भाग गेलेला आहे. आता 343 ला आपण चेक करून बघू. 343 सेम, काय नाही, सोपी आहे डिव्हिजिबिलिटी. बघा, 343 काय बघायचं? पहिल्यांदा बघायचं युनिट डिजिट. युनिट डिजिट एकक स्थानचा अंक. बघा, इथं आहे 3. या 3ची दुप्पट करा. 3ची दुप्पट किती? 6. बघा, उरलेल्या नंबर मधून ती 6 वजा करायची. 34 वजा 6 किती येतात मित्रांनो? 14तून 6 गेले 8, आणि इथं 2, किती राहिलं? 28. 28 ला 7ने भाग जातो का? जातो. 7 चोक 28. याला भाग जात असेल तर याला पण 7ने भाग जाणारच. बऱ्याच जणांना माहित असेल 343 हा 7चा घन आहे, क्यूब आहे, त्याच्या पाड्यात येणारच. म्हणजे 343 चा पण भाग जातो. कळाली 7ची कसोटी. आता बाकी उरलेले 4 एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस करूया. बघा, 406. आता सेम काय करायचं? युनिट डिजिटला अंडरलाईन करायचं, त्याची दुप्पट करायची. 6ची दुप्पट किती? 12. उरलेले 40 मधून 12 वजा करा. 40 वजा 12 किती येतं मित्रांनो? 10तून 2 गेले 8, 3तून 1 गेला 2, किती आलं? 28. आत्ताच बघितलं तर 28 7च्या पाड्यात येतात. 28 ला 7ने भाग जातो. 406 ला पण 7ने भाग जाणार. म्हणजे ह्या 406 ला पण 7ने भाग गेलेला आहे. आता आपण 4 अंकीवाला बघू. 4 अंकी संख्या बघू. किती आहे? 1001. 1001 सेम प्रोसेस करायची. एकक स्थानचा अंक बघायचा, त्याची दुप्पट करायची. 1 ची दुप्पट किती? 2. 1 ची दुप्पट 2. 100 मधून 2 वजा करा. किती उरतात मित्रांनो? 98. आता बऱ्याच जणांना पाडे जर पाठ असतील तर बघा, ते सांगू शकतात 14 सत्ती 98. 7च्या पाड्यात 14 98 येतात, पण कितव्या नंबरला? 14व्या नंबरला. बऱ्याच जणांना इथेच उत्तर क्रॅक होईल. पण ज्यांना आणखी कळणार नाही त्यांनी पुढे पण ही प्रोसेस रिपीट करू शकता. कसं? बघा, 98 आहे, त्याचा एकक स्थानचा अंक किती आहे? 8 आहे. 8 ची दुप्पट करा किती? 16. त्या 9 मधून 16 घाला. बघा, 9 मधून 16 घाला किंवा 16 मधून 9 घाला. किती उरतात? 7 उरतात. 7च्या पड्यात 7 येतात का? येतात. निगेटिव्हचा इथे विषय घ्यायची गरज नाही, त्यानं काही फरक पडणार नाही. 7ला भाग जातो म्हणलं की या संख्येला पण 7ने भाग जातो. बरेच जण इथंच सॉल्व्ह करू शकतात. 14 ते 98, मग हा भाग जाणारच. म्हणजे 1001 ला पण 7ने भाग गेलेला आहे. पुन्हा आता पुढलं 5वं एक्झाम्पल बघूया आपण. 1393. आता 1393 सेम एकक स्थानचा अंक, त्याची दुप्पट. 3 ची दुप्पट 6. 139 वजा 6 किती येतात मित्रांनो? 133. आता इथं पण उत्तर निघू शकतं. कसं? बघा, ज्याला पाडे पाठ आहेत काय? 133 किती येतं मित्रांनो? 19 33 म्हणजे 133. पण याच्यानंतर पण ज्याला 19चा पाडा पाठ नाही त्यानं काय करायचं? पुढली स्टेप करायची. पुन्हा एकक स्थानचा अंक घ्यायचा, त्याची दुप्पट करा. 3 ची दुप्पट किती? 6. 13तून 6 वजा करा. किती उरतात? 7 उरतात. 7 7च्या पाड्यात येतात का? येतात. म्हणजे भाग गेलेला आहे. म्हणजे या संख्येला पण 7ने भाग जातो. बघा, ज्याला पाडे पाठ आहेत त्याचं एका स्टेप मध्ये उत्तर येणार. त्याला पाडे पाठ नाही, त्याला आणखी शेवटपर्यंत जात राहावं लागतं. बरोबर का? आता लास्ट एक्झाम्पल बघू आपण. 5 अंकी संख्येवर. किती? 5 अंकी संख्या. अशा प्रकारे आपण कितीही मोठी, कितीही अंकाची संख्या असेल तरी आपण त्याला 7ची कसोटी वापरू शकतो आणि बघू शकतो ती 7ने भाग जातो का नाही. बघा, इथे 63,868. किती? 63,868. बघा आता
सेम याची दुप्पट करा, 8 ची दुप्पट किती मित्रांनो 16. मग बघा 63,086 मधून 16 वजा करा, किती 16 वजा करा, किती उरणार 6तून 6 गेले 0, 8तून 1 गेला 7, पुन्हा 3 ला 3, 6 ला 6. बघा आता याला 7 ने भाग जातो का नाही हे बऱ्याच जणांना ज्याला कॅल्क्युलेशन फास्ट आहे ते सांगेल. 7 9 63, 7 1 7 आणि पुन्हा 0. तरी ज्याला वाटतंय की मला आणखी पुढे स्टेप मध्ये जायचंय त्याने पण करा, शून्याची दुप्पट करा, शून्याचे ते बघा 637 वजा 0 637. इथं जाते का बघा, इथं पण 7 ने भाग जातो, 7 9 63, 7 1 7. तरी एखाद्याला वाटलं नाही मला आणखी बघायचंय, 7 ची दुप्पट करा, किती येणार 14. 63 मधून 14 वजा करा, बघा 13तून 4 गेले 9 राहिले, 5तून 1 गेला 4 राहिले, किती 49. 49 ला तरी भाग जातो हे तर कळतंय आपल्याला, 7 7 49. म्हणजे इथं पण आपण सांगू शकतो म्हणजे या संख्येला 7 ने भाग जातो. एवढं करायची गरज नव्हती, इथंच कळून जातो तर 7 ने भाग जातो का नाही. बघा ही काय झाली 5 अंकी संख्या, 6 अंकी 5 अंकी संख्या पण बघितली. आता बघा तुम्ही म्हणता सर्व 7 ने भाग जाणारे होते, आता न जाणाऱ्याचं कसं कसं कळणार आपल्याला, तिथं काय येतंय ते पण बघूया. समजा समजा 512 ही संख्या घेतली आपण, बघा 512. आता बघा याचा एकक स्थानचा अंक 2, 2 ची दुप्पट करा 4. 51 मधून 4 गेले किती उरणार 47. 47 7च्या पड्यात येतात का, 47 ला 7 ने भाग जातो का, नाही जात. म्हणजे याला भाग जात नाही तर याला पण 7 ने भाग जाणार नाही. बघा 512 ला जाते का नाही आपण चेक करू आपण. 7 7 49, उरले किती 2, 22 झाले, 7 21 बरोबर, उरले किती 1. म्हणजे 7 ने निशेष भाग गेला का, बाकी 0 उरली का, नाही उरली, म्हणजे 7 ने निशेष भाग जाणार नाही. अशा पद्धतीने आपण 7 ची कसोटी या व्हिडिओमध्ये आपण शिकलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो खूप सोपी आहे 7 ची कसोटी. धन्यवाद.